नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते प्रथम सबस्क्राईब करा. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत येऊ शकतील. शरद पवार यांचं राजकारण हे नेहमीच अनिश्चित राहिलेलं आहे. मी इतक्या वर्षांचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे राजकारणातल्या, की त्यांच्या राजकारणामध्ये ते जे काही बोलतात ते होतंच किंवा ते करतात असं अजिबात नसतं, किंवा ते बोलतात ते जसं करत नाही तसं जे केलेलं आहे त्याचे नेमके परिणाम काय होतील हे सुद्धा कोणाला माहिती नसतं. एकंदरीतच त्यांचं राजकारण हे स्वतःचं राजकारण असतं. दुसऱ्यांच्या दबावाखाली किंवा दुसऱ्याचा काहीतरी फायदा होईल या अनुषंगाने कधी राजकारण आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपला फायदा ज्याच्यामध्ये आहे, आपल्या पक्षाचा किंवा आपला वैयक्तिक स्वार्थ ज्याच्यामध्ये आहे त्या पद्धतीचं राजकारण शरद पवारांचं राहिलेलं आहे. हे अनेक वर्ष पाहत आलेलो आहोत आपण. त्यामुळे आत्ता ज्याची एक चर्चा सुरू आहे की शरद पवार यांचा पक्ष हा NDAमध्ये दाखल होणार का, याविषयी अनेक अंदाज वर्तवले जात आहेत, अनेक पद्धतीने बोललं जाते, प्रत्येकाची वेगवेगळी मतं त्यावर व्यक्त होत आहेत, मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत आणि त्याविषयी शरद पवारांचं स्वतःचं काहीच म्हणणं नाही. पण सुप्रिया सुळे म्हणाल्यात की असं काहीच नाही आहे, अशा पद्धतीने कोणतेही काही पावलं उचललेली नाहीत, कोणतीही चर्चा झालेली नाही. पण आता यामध्ये नेमकं काय होणार हे माहिती नाही. पण तुर्तास तरी जे काही वातावरण आजूबाजूला दिसतंय, एकंदरीत महाविकास आघाडी, इंडिया आघाडीची स्थिती, हे सगळं पाहता शरद पवार निश्चितपणे काहीतरी वेगळा विचार करू शकतील किंवा करत असतील असं म्हणता येऊ शकतं. आता सध्या पावसाळी अधिवेशनाची चर्चा सुरू आहे. संसदेचं जे पावसाळी अधिवेशन आहे ते सुरू होणार आहे 20 जुलैपासून आणि त्यामध्ये महिला आरक्षण विधेयक म्हणा किंवा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक याविषयीची चर्चा सुरू आहे की पुन्हा एकदा ते विधेयक आणलं जाणार आहे. मागच्या अधिवेशनात ते विधेयक पडलं होतं, त्यासाठी आवश्यक जेवढी संख्या पाहिजे तेवढी NDAकडे नव्हती आणि त्यामुळे ते विधेयक पडणारे स्पष्ट होतं. पण तरी ते मांडलं गेलं आणि ते पडलं. पण आता यावेळेला परिस्थिती बदललेली आहे अनेक प्रकारे. म्हणजे उबाटा गटातले खासदार जे आहेत ते सुद्धा NDAमध्ये आलेले आहेत आणि तिकडे TMCचे सुद्धा मोठ्या प्रमाणात विभाजन झालेलं आहे. हे सगळं पाहता नवी समीकरणं जी ती जुळू शकतात आणि अशा वेळेला हे विधेयक पुन्हा येणार हे म्हटलं जाते आणि त्यावेळेला शरद पवारांची काय भूमिका असेल याविषयीची चर्चा सुरू झाली की शरद पवार हे म्हणूनच NDAच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे या विधेयकाला संमत करण्यासाठी कुठेतरी मदत होईल असं म्हटलं जाते. पण सुप्रिया सुळे यावर पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितलं की असं काहीच नाही, अजून विधेयकच आलेलं नाही, त्याचा मसुदा माहिती नाही आहे, आम्हाला अनुकूल असं सगळं त्याच्यामध्ये असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आता अर्थात हे सगळं बोलायचं असतंच, पण प्रत्यक्षामध्ये तिथे काय होईल हे माहिती नाही आहे. कारण यापूर्वी काही विधेयकांच्या बाबतीत शरद पवारांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका ही अशीच राहिलेली आहे. म्हणजे ती आश्चर्य वाटावी अशी भूमिका राहिलेली आहे, धक्का बसावी अशी भूमिका राहिलेली आहे. जसं 3 तलाकचं विधेयक जेव्हा आलं होतं त्यावेळेला शरद पवारांचा त्याला विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की मुस्लिमांच्या कायद्यामध्ये किंवा मुस्लिमांचं जे काही नियम असतील त्यांच्या कुराणात म्हटलेले आहेत त्याच्यात हस्तक्षेप करण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे, अशी शरद पवारांची भूमिका होती. आणि त्यामुळे त्यांचा अर्थातच 3 तलाक विधेयकाला विरोध होता त्यांच्या पक्षाचा. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा हे विधेयक मांडलं गेलं संसदेमध्ये तेव्हा शरद पवारांचा पक्ष तेव्हा उपस्थितच राहिला नाही आणि त्यामुळे शरद पवारांची भूमिका नेमकी काय असेल याविषयी शंका मनामध्ये येत असते प्रत्येकाच्या. 370 कलमाच्या वेळेला पण तसंच झालं. त्यावेळेला 370 कलम हटवलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. पण प्रत्यक्षात विधेयक मांडलं गेलं तेव्हा त्यातले काही खासदार उपस्थित राहिले, काही अनुपस्थित राहिले त्यांच्या पक्षाचे आणि त्यामुळे शरद पवार हे कधी काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही. पण प्रत्येक भूमिकेत त्यांचं त्या ठिकाणी वजन असेल याची मात्र ते काळजी घेत असतात. म्हणजे कुठेही अमुक एखाद्या पक्षाच्या दबावातून त्यांनी विचार मांडला, त्यांनी म्हटलं म्हणून आम्हाला करावं लागलं असं त्यांच्या राजकारणात दिसत नाही. त्यामुळे आता भलेही शरद पवार जे आहेत ते मध्यंतरीच म्हणजे
इथे महाराष्ट्रामधलं जे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, त्यावेळेला शरद पवार पहिल्यांदाच अनेक वर्षांनी विधिमंडळात गेले आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेंच्या दालनात बसले म्हणून कितीतरी चर्चा झाली की चालले शरद पवार NDAमध्ये. आता लगेच असा काय अर्थ काढता येत नाही आणि शरद पवार असे नेते आहेत की ते लगेच असं काय सुचवूच शकत नाहीत, ते सुचवणार नाहीत पटकन एखादी काहीतरी भूमिका घेऊन. ते कधी घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण त्याची चर्चा झाली आणि संजय राऊत वैतागले सुद्धा की शरद पवार अशी भूमिका कशी काय घेऊ शकतात, कसं काय NDAच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये कसं काय जाऊ शकतात, एकनाथ शिंदेंना आम्ही एवढा विरोध करतो उबाटा शिवसेनेच्या माध्यमातून आणि त्यांना कसं काय जाऊन भेटतात, असा राग त्यांनी व्यक्त केला होता. पण अर्थात ते नंतर सगळं निवळलं. पण तेव्हापासून ही चर्चा चालू आहे की शरद पवार त्यांच्यासोबत जाणार का, NDA सोबत जाणार का. पण आता हे जे काही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे त्या पद्धतीने पाहिलं तर अजून विधेयक सादर व्हायचे, त्याचा मसुदा जो आहे तो समोर यायचा आहे. पण तरी शरद पवार काय भूमिका घेतील माहिती नाही. आत्ता एकंदरीत परिस्थिती पाहिली विरोधकांची तर फारच डळमळीत झालेली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात पाहिलं तर महाविकास आघाडीचा जो काही एक प्रकारे बहुमत होतं 2019मध्ये ते आता अजिबातच राहिलेलं नाही. शरद पवारांचा पक्षसुद्धा खूपच कमकुवत झालेला आहे. त्यांचे 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत फक्त. त्यानंतर उबाटा गटाची काय अवस्था आहे आपण पाहतोय. काँग्रेसची सुद्धा वाईटच स्थिती आहे. अशा सगळ्या परिस्थितीत फारसं काय महाविकास आघाडीचं भवितव्य राहिलेलं नाही. इंडिया आघाडीमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. ममता बॅनर्जींची काय अवस्था झाली आपण पाहतोय. DMK काँग्रेस यांचं जमत नाही आहे. DMK आणि काँग्रेस जे तामिळनाडूमध्ये एकत्र निवडणूक लढवली पण प्रत्यक्षात थलपती विजय यांचं सरकार येणार म्हटल्यावर काँग्रेसने लगेच उडी मारली तिकडे आणि पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे DMK आणि काँग्रेसचं बिनसलेलं आहे आणि ते त्यांच्याबरोबर संसदेत बसू पण इच्छित नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार का विचार करणार नाहीत जर असं काही संधी मिळाली NDAला पाठिंबा देण्याची. म्हणजे त्यांच्यात सामीलच होण्याची गरज नाही आहे, बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. तर अशा पद्धतीने का होणार नाही ही शक्यता निश्चितपणे व्यक्त करता येऊ शकते. कारण राजकारणात काही होऊ शकतं. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात, भाजपासोबत एकत्र येऊन निवडणूक लढवून नंतर काँग्रेससोबत जर ते मुख्यमंत्री बनू शकतात तर शरद पवारसुद्धा NDAला पाठिंबा देऊ शकतात. तेव्हा काही होऊ शकतं राजकारणात. काँग्रेसचे नेते P. चिदंबरम यांनी हा सवाल उपस्थित केला की कुठेतरी भाजपा किंवा NDAकडून शरद पवारांच्या पक्षाला DMKला खुणावलं जातं आहे का, डोळा मारला जातो आहे का की तुम्ही आमच्यासोबत या. तर ही त्यांची जी काही शक्यता आहे त्यांनी व्यक्त केलेली, शंका व्यक्त केली आहे ती खरी होऊ शकते. कारण DMKला काँग्रेससोबत राहायचंच नाही. काँग्रेसने जो काही दगा दिला त्यांना तिकडे तामिळनाडूत, त्यामुळे ते त्यांच्यासोबत राहू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांना कदाचित हे जे विधेयक आहे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणा किंवा महिला आरक्षण विधेयक, हे जर अनुकूल वाटत असेल, काही मुद्दे त्यातले त्यांना पाठिंबा द्यावासा वाटत असेल तर ते निश्चितपणे तो पाठिंबा देतील. त्यामुळे एकंदरीतच चिदंबरम जे म्हणत आहेत त्या पद्धतीने शरद पवार काही करण्याच्या मनस्थितीत आहेत का हे आता येत्या काळात पाहायला मिळेलच. त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतं. शरद पवारांचं राजकारणच अनिश्चित राहिलेलं आहे. पण शेवटी परिस्थिती बघून आणि त्यांना स्वतःचा त्याच्यात काय स्वार्थ आहे हे सगळं पाहून काही होऊ शकतं. आता त्यांच्यात पक्षात जयंत पाटील हे सुद्धा फडणवीसांना भेटल्याचं म्हटलं जातं. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तिकडे ईश्वरपूरचे नगराध्यक्षांचा काय मुद्दा होता त्या संदर्भात आपण भेट घेतली. त्यांची भेट नंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी झाल्याचंही म्हटलं जातं. प्रत्यक्षात काही याचे पुरावे आलेले नाहीत. पण फडणवीसांची भेट झालेली आहे. ती कशासाठी झाली आहे? शरद पवार एकनाथ शिंदेंच्या दालनात कशासाठी गेले, अचानक विधिमंडळात का आले, हे सगळेच मुद्दे जे आहेत ते पुढे चर्चेला येणार आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात ही प्रामुख्याने चलबिचल आहे की काय होणार आहे, शरद पवार खरोखरच NDAच्या सोबत जातील का, जाऊही शकतात सध्याची परिस्थिती पाहता. त्यामुळे काय होईल येत्या काळात पाहायला मिळेल. तुम्हाला हा सगळा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.